आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सिंघम रवींद्र कदमांचा दबदबा, लक्ष्मीनगरात गुन्हेगारीला लगाम, सितारा आयकॉन पुरस्कार 2026 न गौरव। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी आहे कौतुक आणि अभिनंदनाची। एरोडा येथील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी केवळ 4 महिन्यातच परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे। अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला चांगलाच आळा घातला असून परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे। 4 महिन्यांपूर्वी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कदम यांनी अवैध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया केल्या। विशेषतः परिसरातील हातभट्ट्या उद्ध्वस्त करून बेकायदेशीर दारू व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलली। जवळपास 100 वर्षांपासून सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर त्यांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारांना मध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं। याचबरोबर समाजातील दुर्बल घटकांप्रती त्यांनी संवेदनशीलता दाखवली। 75 वर्षीय एका निराधार आजींना त्यांच्या मुलाकडून घराबाहेर काढण्यात आल्यानंतर कदम यांनी पुढाकार घेत त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिलं। त्यांच्या या मानवी दृष्टिकोनामुळे परिसरात त्यांच्याविषयी आदराची भावना अधिकच वाढली आहे। त्यांच्या पोलीस खात्यातील दबंग कामगिरीसाठी सितारा महिला विकास संस्था सातारा यांच्याकडून पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांना राज्यस्तरीय सितारा आयकॉन पुरस्कार 2026 हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे। याबाबत बहुमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन इथं जाऊन अचानक कदम यांची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी त्यांनी त्यांचं कौतुक करताना म्हणाल्या की समस्त पुसेगावकरांना आपला सार्थ अभिमान वाटत आहे। आपले सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि पुढील अशाच दैदिप्यमान कामगिरीसाठी शुभेच्छा देऊन पुढे तृप्ती देसाई म्हणाल्या की अशा धाडसी आणि जनतेसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची समाजाला गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। दरम्यान तृप्ती देसाई यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं की रवींद्र कदम यांनी अल्पावधीत केलेलं काम अत्यंत उल्लेखनीय आहे। त्यांनी केवळ गुन्हेगारीवर आळा घातला नाही तर महिलांना सुरक्षित वातावरणही दिलं। अशा अधिकाऱ्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनीही ॲक्शन महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की ही कामगिरी माझी एकट्याची नसून संपूर्ण पोलीस पथकाची आहे। नागरिकांच्या सहकार्यामुळेच आम्हाला हे शक्य झालं। पुढेही परिसर गुन्हेमुक्त ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे ते म्हणाले। लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनीही कदम यांच्या कामाचं मनापासून स्वागत केलं असून विशेषतः महिला वर्गात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे। त्यांच्या कार्यामुळे परिसरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। ताई, आज काय सांगणार तुम्ही? आज लक्ष्मी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहेत, तर काय सांगणार आज रवींद्र कदम यांना भेटायला आलेले? काय सांगणार? लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत रवींद्रजी कदम, हे या पोलीस स्टेशनमध्ये गेले 4 महिने जे आहेत त्या पदावर आहेत आणि ते आल्यापासून अनेक वर्षांपासून इथं ज्या काही अवैध धंदे सुरू होते किंवा दारूच्या भट्ट्या सुरू होत्या त्या पूर्णपणे उद्ध्वस्त करणं असेल आणि सर्वसामान्यांना दिलासा आधार देणं असेल, गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणं असेल, हे सगळं चांगलं काम त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं आहे, जे डॅशिंग काम आहे ते आमच्यापर्यंत त्याची माहिती आली आणि त्यामुळे मी स्वतःहून इथं भेटायला आले आणि एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून आमच्या वतीनं त्यांचा आम्ही सन्मान पण केलेला आहे आणि यापुढे सुद्धा त्यांनी असंच चांगलं काम करावं यासाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। आज तुम्ही स्वतः भेटायला आले, काय वाटतं त्यांना बघून? हे बघा, पोलीस अधिकारी आपण जर बघितलं तर अनेक वेळेला पोलिसांच्या विरोधात आम्ही भूमिका घेत असतो, त्यांच्या बाजूनेही घेत असतो, पण जे पोलीस अधिकारी चांगलं काम करतायत त्यांचा सन्मान करणं किंवा त्यांना अजून कामासाठी ज्या आहेत त्या शुभेच्छा किंवा प्रेरणा देणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जे जे कोणी चांगलं काम करत असतं तिथं आवर्जून आम्ही त्यांचा मान सन्मान करत असतो आणि निश्चितच असे पोलीस अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशनला जर मिळाले तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं जे आहे ते गुन्हेगारी कमी होऊ शकते आणि चांगल्या जे आहेत ते गुन्हेगारांवर जो एक वचक आहे तो निश्चितच पोलिसांचा असू शकतो।
आपल्याबरोबर पण भरपूर घटना घडलेली आहे की हा पुणे शहरामध्ये असे अधिकारी आपल्याला भेटलेले काय सांगणार? पोलीस अधिकारी कसे असावेत तर ते रवींद्रजी कदम यांच्यासारखे असावेत आणि असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या 3 महिन्यात जर त्यांनी इतका बदल केलेला आहे तर पुढे किती करू शकतात. त्यामुळे असं काम प्रत्येक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावं मी एवढं सांगेन आणि त्यांच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देईन. आपल्या इथं आलेले आहे, काय वाटतं आपल्याला आणि काय आपल्याला हे सही भेटलं? अक्षरशः मी निशब्द आहे, मला काय सुचत नाही आहे. 2:30-3:45च्या दरम्यान अचानक गाडी आली आणि त्या इथे आल्या आणि त्यांनी डायरेक्टच येऊन कॅबिनमध्ये मला वाटलं ताई आल्यात, म्हटलं काहीतरी झालेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा विचारलं काय झालं, तर त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही जी आमची भूमाता ब्रिगेड जी संस्था आहे त्याच्यातर्फे तुमची आम्ही दखल घेतली नाही, आम्ही तुमचा सत्कार करायला लागलो आहे. एकदम आश्चर्यचकित झालो. वरिष्ठांना पण ती माहिती दिली आणि त्यांनी माझा जो सत्कार केला आहे त्याच्यामुळे मला आणखीन प्रोत्साहन मिळालं आणि इथून पुढेही मी अशीच चांगली कामगिरी करेन. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.